मनीषा कोइराला ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, पण मनीषा कोइरालाची सध्या चर्चा होते ते तिने केलेल्या विधानामुळे। असं तिने काय विधान केलंय की ज्याच्यामुळे सर्वत्र चर्चा होते, चला पाहूया। मनीषा कोइराला नुकतीच हीरामंडी या सिरीज मध्ये दिसली होती। हीरामंडीतील तिची ऍक्टिंग त्याचबरोबर तिचे सौंदर्य याचं चाहत्यांनी तोंड भरून कौतुक केलं। पण मनीषा सांगते, जेव्हा मी बॉलिवूड मध्ये नवीन होते तेव्हा मात्र मला वेगवेगळ्या बदलांना सामोरं जावं लागलं। माझी आई नेहमी माझ्यासोबत असायची। एका पार्टीत सुद्धा असंच झालं। सौदागर हा चित्रपट सक्सेसफुल झाल्यानंतर एक पार्टी होती आणि या पार्टीच्या दरम्यान मी कोक मध्ये ओडका टाकून पित होते, पण मला शेजारच्याने सांगितलं की तू कोणाला सांगू नकोस की तू ओडका पितेस, असं म्हण, तू कोक पितेस, कारण ते चांगलं दिसणार नाही। आणि म्हणूनच मनीषा तेव्हा कन्फ्यूज झाली। तिला कळत नव्हतं की हे असं का सांगताय। पण मनीषा म्हणते, त्या काळात जर एखाद्या पुरुषाने कोणतीही गोष्ट केली, जसं की जास्त गर्लफ्रेंड असणं किंवा दारू पिणं, तर तो मॅचो मॅन म्हणून ओळखला जायचा। पण तेच जर एखाद्या स्त्रीनं केलं किंवा एखाद्या अभिनेत्रीनं केलं तर तिला वाईट ठरवलं जायचं, जे की फार चुकीचं होतं। पण त्यावेळी माझ्या आईने सुद्धा एक सल्ला दिला। माझी आई म्हणाली, जर तू ओडका पित असशील तर तू सांग की मी ओडका पिते म्हणून। काहीच गरज नाही कोणाला खोटं सांगण्याची। आपण जे आहोत, जसे आहोत तसंच सांगत जा। यानंतर मनीषाने नेहमीच आपण खरंच जसे आहोत त्याच पद्धतीने बोलायला सुरुवात केली, असं मनीषा सांगते। मनीषाने बॉलिवूडची एक दुसरी बाजू दाखवून दिली। त्याचबरोबर मनीषा म्हणते की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की ज्या त्यांच्या ड्रिंकिंग हॅबिट्स असू देत किंवा त्यांच्या डेटिंग हॅबिट्स असू देत, याबद्दल त्या कधीच बोलत नाही। मनीषा म्हणते की मी जर एखाद्या व्यक्तीला डेट करत असेल तर मी स्पष्ट सांगते की मी याला डेट करते, हो, पण याचा आणि लोकांच्या म्हणण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही। त्यामुळे मी स्वतः जशी व्यक्ती आहे तसंच खरं खुरं जगते। मला खोटारडेपणा करायला आवडत नाही, असं मनीषा म्हणते। मनीषाच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच इंटरेस्टिंग आणि एंटरटेनमेंट व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।